न्यूझीलंडला धूळ चारत भारताने आयसीसी ट्रॉफी 2025 जिंकली आणि पाकिस्तानमध्ये धुळच उडाली. मित्रांनो, त्यांच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. ट्रॉफी जिंकली तर त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट सतत बाहेर येत आहेत. शाहिद आफ्रिदी म्हणत आहे की भारतीय संघाला सततचा प्रवास करावा लागला नाही किंवा त्यांच्या संपूर्ण मॅचेस ह्या दुबईत झाल्या, त्यामुळे दुबईच्या धावपट्टीचा त्यांना चांगला अभ्यास झाला होता. त्यामुळे शेवटची मॅच भारताने जिंकली. म्हणजेच यामध्ये भारतीय खेळाडूचं काही कौशल्य नाही असं त्याला म्हणायचं होतं. यानंतर इंजमाम उल हक जो त्यांचा पूर्वीचा कॅप्टन होता, त्याचं देखील एक वक्तव्य सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यावरती उत्तर म्हणून आले आहे. सुनील गावस्करने आपल्या भारताची जी काही बी टीम आहे ही देखील पाकिस्तानातील टीमला हरवू शकते असं वक्तव्य केल्याच्या नंतर इंजमाम उल हक चांगलाच खवळला आणि त्यानं म्हटलं आहे की सुनील गावस्करने त्यांच्या टीमची किंवा त्यांच्या देशाची कितीही कौतुक करावं, कितीही त्यांची स्तुती करावी, परंतु इतराच्या टीमवरती त्यांनी बोलू नये, त्यांनी यावेळेस म्हटलं. मित्रांनो, हे होणारच होतं. पाकिस्तान जळणारच होता, त्याच्या बुडाला आग लागणारच होती आणि अगदी तसंच झालं आहे. परंतु यामध्ये पाकिस्तानी संघ हा किंवा पाकिस्तानचे लोक हे भारतीय संघाला एक सक्षम संघ समजत नाहीत. ते असं म्हणत आहेत की भारत हा दुबई इथे सर्व मॅचेस खेळला, त्यामुळे दुबईच्या जे काही धावपट्टीचा अभ्यास होता तो भारतीय खेळाडूंना, भारतीय बॉलर्सना आणि भारतीय बॅट्समॅनना अदोगरच होता. त्यामुळे फायनल जिंकण्यामध्ये भारतीय टीमला जास्त काही कष्ट करावं लागलं नाही किंवा भारतीय टीमला हे अवघड गेलं नाही. मित्रांनो, या उपरांत मी असं म्हणतो की पाकिस्तानमध्येच खेळून ते जिंकले नाहीत. म्हणजेच पाकिस्तानचे जे काही ग्राउंड आहेत त्या ग्राउंडचा अभ्यास तर त्यांना नक्कीच असेल. ते आपल्या मायदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये खेळून जिंकले नाहीत. अशा नकट्या लोकांनी आपल्या भारतीय टीमवर ताशेरे ओढू नयेत किंवा भारतीय टीमवरती त्यांनी बोलूच नये. मित्रांनो, त्यामध्ये जयशाह यांनी पाकिस्तानची चांगलीच इज्जत काढली आहे. त्यांनी सर्व मॅचेस ह्या भारताच्या सर्व मॅचेस दुबईमध्ये खेळवल्या. त्याचबरोबर भारतीय तिरंगा हा तेथील पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डवरती आपला तिरंगा फडकवला. त्याचबरोबर तिथं आपलं राष्ट्रगान देखील त्यांनी गावून दाखवलं किंवा त्यांना गावायास ते करण्यास भाग पडलं. परंतु एकही मॅच भारताची पाकिस्तानमध्ये खेळवली गेली नाही. संपूर्ण भारताच्या मॅचेस ह्या दुबईमध्ये खेळवल्या गेल्या. जे ICCचे चेअरमन आहेत त्यांना देखील आपण मानलं पाहिजे. धन्यवाद.